नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजची ताजी बातमी कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. आता किरायेदारसुद्धा ठेवणे झाले धोकादायक. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरनगर येथे पुराण्या जुन्या घरमालकावर एका किरायेदाराने हल्ला करून तेथील पाहुणी आणि घरमालक आणि घरमालकींना केले जखमी. पाहुणी जागेवरच खतम. ही घटना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात जुन्या भाडेकरूने घरात घुसून धार शस्त्राने तलवारीने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य हे गंभीर जखमी आहेत. या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. संगीता राजू चौधरी वय 42 असे मृत महिलेचे नाव आहे, तर रोशन नीलकंठराव तराळ वय 30 हा आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वार्ड क्रमांक 10 अमरनगर राम मंदिर गल्ली मागे राहणारे धर्मपाल ढाट वय 50, त्यांची पत्नी वनिता ढाट वय 45 हे वास्तव्य अमरनगर येथे होते. धर्मपाल ढाट यांनी मेवणी संगीता यांना गेल्या आठवड्यापासून मुलीसह त्यांच्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. आरोपी रोशन तराळ हा सुमारे वर्षभर ढाट यांच्या घरी भाडेकरू म्हणून होता. मंगळवारी सकाळी 9:40 वाजता सुमारास रोशन तराळ हा ढाट यांच्या घरी तलवार घेऊन पोचला. त्याने अचानक धर्मपाल ढाट व त्याची पत्नी वनिता ढाट हे घराबाहेर येताच आरोपीने त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे ते दोघेही जखमी अवस्थेत घराच्या बाहेर पडले. त्याचवेळी संगीता चौधरी या समोरील खोलीत आल्या. त्यांना पाहताच रोशनने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या व त्या देखील घराबाहेर पडल्या. मात्र रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ढाट दाम्पत्य मात्र गंभीर जखमी झाले. धर्मपाल ढाट व वनिता ढाट यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेजारी राहणारे रमण तपन गाडी वय 24 यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रोशन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोशन हा वर्षभरापूर्वी ढाट दाम्पत्याच्या घरी भाड्याने राहत होता. त्यावेळी मोठ्या आवाजात रेडिओ लावणे आणि इतर कारणावरून घरमालकाने त्याला वारंवार समज दिला होता. त्यानंतरही तो घर रिकामे करून जात नव्हता. मात्र त्याचा राग त्यांच्यावर मनात होता. तो घर सोडून गेला आणि वर्षभरानंतर घटना घडल्यानंतर आरोपी घरातील सोफ्यावर शांतपणे बसून राहिला. दरम्यान परिसरातील काही तरुणांनी धाडस करत त्याला खोलीत कोंडून ठेवले. माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून रोशनने आतमधून दरवाजा लावलेला होता, तर नागरिकांनी बाहेरून दरवाजा लावला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आरोपीला अटक केली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख. विशेष म्हणजे यात मदतनीसांना अंगणवाडी सेविका संधी मिळणार आहे. महिला व बाल कल्याण विभागामार्फत राज्यभरातील अंगणवाड्यात 5,000 जागांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंगणवाडी सेविकांना 15,000 तर अंगणवाडी मदतनीसांना 7,500 रुपये मासिक पगार राहणार असून नागपूर जिल्ह्यामध्ये 20 अंगणवाडी सेविका पदभरती करण्यात येणार आहे. कोणतेही लेखी परीक्षा न घेता थेट गुणक्रमानुसार स्थानिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा निवड समितीमार्फत ही निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. जिल्ह्यात रिक्त 20 अंगणवाडी सेविका, 12वी उत्तीर्ण असलेल्या मदतनीस अथवा त्यांच्या सेवांचा कालावधी लक्षात घेऊन संधी देण्यात येणार आहे. किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण आणि वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष अशी
तर विधवा उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्यात आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि रहिवासी दाखला ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे. 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख या अर्जासाठी करायची आहे. यामध्ये 1015 अंगणवाडी सेविका आणि 3928 अंगणवाडी मदतनीस अशी पदभरती होणार आहे. एकूण 5000 अशा या भरतीची प्रक्रिया आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.